आता पुढची बातमी। मारहाण, दमदाटी, शिवराळ भाषा यासाठी खूप प्रसिद्ध असणारे संजय गायकवाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 3 कोटींपर्यंतचा खर्च होतो। काही ठिकाणी एका व्यक्तीकडून 100 बोकडं कापावी लागतात असं विधान त्यांनी केले। वारंवार वादग्रस्त आणि प्रसिद्धीसाठी बोलणारे आमदार म्हणून त्यांची प्रचिती आहे। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे। तसंच त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका जणाकडून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। खोक्यांची आणि बोक्यांची, तर ते खोके आणि बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं। संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे। त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो।